नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। पेणमध्ये महसूल समाधान शिबिर संपन्न, शेतकरी बचत गट व नागरिकांना विविध योजनांचा लाभ। आजची महत्त्वाची बातमी रायगड जिल्ह्यातील पेण येथून। रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील मराठा समाज हॉल येथे महसूल विभागाच्या वतीने महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध महसुली व शासकीय कामांचा एकाच ठिकाणी निपटारा करण्यात आला। शेतकऱ्यांना 7/12 उतारे, मत्स्य वीज वाटप, जमिनींचे वाटप, पानंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण, तुकडाबंदी, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा, जिवंत 7/12 मोहीम तसेच इतर अनेक प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली। याशिवाय अनेक पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वाटप, अपंग कल्याण निधीचे वितरण तसेच विविध महिला बचत गटांना लाभांचे वितरण करण्यात आले। या शिबिरामुळे शेकडो शेतकरी, महिला बचत गट आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। या कार्यक्रमाला आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील, जिल्हाधिकारी जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल भोसले, प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, जिल्हा सभापती वैकुंठ पाटील, हरिओम शेठ, जनार्दन भस्मा, प्रांताधिकारी पवार, रोहा तालुक्याचे प्रांताधिकारी, पंचायत समितीचे सभापती, तहसीलदार, कृषी अधिकारी, पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामसेविका तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा प्रकारे पेण येथे आयोजित करण्यात आलेल्या महसूल समाधान शिबिरामुळे अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली असून नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे। मोडू पाहतात म्हणजे काय मोडू पाहतात की शासन म्हणजे तुमच्या आमच्यापेक्षा कोणतं तरी वरती मोठा असलेलं, ज्यांच्या हातामध्ये राजदंड आहे अशी मंडळी, याही पेक्षा तुमच्या अडचणी काय आहेत ते आम्हाला सांगा, आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करतो। अशा पद्धतीची वेगळी भूमिका आज मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी मांडताना दिसतात। आणि म्हणूनच या व्यासपीठावरती आईला बोलवण्यात येत आहे, लेकीला बोलवण्यात येत आहे आणि तिच्या भवितव्याचा विचार या ठिकाणी करण्यात येतो। म्हणूनच तुकडेबंदी कायदा हा आपल्या गळ्यातला फास होता। जागा काही आता जास्त राहिल्या नाही। विभागण्या करता करता आजाला 4 पोरं, बाबाला 2 पोरं करता करता आपला सातारा आता 17-18 गुंठ्यावरती येऊन थांबला आणि व्यवहारच होत नव्हता। ही अडचण कित्येक काळापासून या ठिकाणी होती, कित्येक शासनकर्ते आले, पण एक बावनकुळे साहेबच असे निघाले की ज्यांना याच्यामधला दर्द कळला, याच्यातली अडचण कळली आणि त्यांनी तुकडेबंदी कायदा या ठिकाणी मोडीत या ठिकाणी काढला। तुकडेबंदी कायद्याला या ठिकाणी वाट या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, तुम्ही आम्ही सर्व मंडळी आतापर्यंत गावामध्ये बसत होतो, शासकीय जमिनीवरती अतिक्रमण करावं अशी आमची बिलकुल इच्छा नसते कलेक्टर साहेब, बिलकुल इच्छा नसते। परंतु गावात राहायला आलो, इकडे गुरुचरण, तिकडे शासकीय जमीन, बाबाची जमीन होती, बाबाला पोरं झाली 4, आता तिघांनी जायचं कुठं? माझा वाढदिवस आहे आणि त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सांगितलंय की माझा वाढदिवस हा बॅनर किंवा इतर कुठल्या गोष्टी न साजरा करता लोकोपयोगी कामं करून त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातूनच आज या महाराजस्व अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प्स आहेत, प्रत्येक ठिकाणी जन आरोग्य शिबिर आहेत आणि प्रत्येक ठिकाणी महाराजस्व अभियान आहे। त्या अभियानाच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या वेळेला काम करायचं हाती घेतलेलं आहे ते पूर्ण झालंय। मला सांगायला खूप आनंद वाटतोय की आज आपण पाहतोय की पेण तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयातनं खूप मोठी भरीव तरतूद सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी जनतेसाठी केलेली आहे। आज या ठिकाणी आयोजन करताना आम्ही बघितलं की जवळपास 1000 लाभार्थी या ठिकाणी निवडले गेले। समाजातील सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी जी काही मदत आहे ती पोहोचली गेलेली आहे। निश्चितपणे येत्या काळामध्ये या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून जे जे काही समाजाच्या अडीअडचणी असतील, ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहोत। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही काम करतोय, परंतु विशेष करून या पुराच्या परिस्थितीमध्ये किंवा अडचणीच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी लागल्यात, मला सांगा असं वाटतं की पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून सुद्धा जे जे लाभार्थी जवळपास 40 ते 50 लाभार्थी आहेत ज्यांची पशुधन या ठिकाणी वाहून गेलेलं आहे, पशुधन गेले, त्यांना सुद्धा या ठिकाणी लाभ मिळतोय। शेती विषयामध्ये सुद्धा लाभ मिळतोय। निश्चितपणे याचा लाभ
पूर्णपणे समाजातील शेतकरी कष्टकरी जनतेला होतोय याचा साथ अभिमान आहे. आणि या अभियानाच्या माध्यमातून सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक चांगला संदेश आपल्या माध्यमातून जाईल. निश्चितपणे येत्या काळामध्ये तहसील असू द्या प्रांत असू द्या या दोन्ही कार्यालयाच्या माध्यमातून चांगली सेवा जनतेपर्यंत पोहोचेल असा एक ठाम विश्वास आम्हाला निर्माण झाला आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड.